आज सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहात भारतीय जनता पार्टीकडनं. तर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे पहिली प्रतिक्रिया काय तुमची जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून विराजमान होणार? सर्वात प्रथम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले आणि मनोजदादा धैर्यशीलदादा आणि माझे मोठे वडील बंधू आहेत रणधीरदादा, माजी खासदार निंबाळकरदादा, या सगळ्यांचे आणि सर्व BJPचे पदाधिकारी आणि सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य या सगळ्यांचे मी आणि सर्व जनतेचे मनपूर्वक आभार मानते की या पदाची संधी मला या सगळ्यांना मिळाली. आज जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे सातारच्या जिल्हा परिषदेत कधी नव्हतं पहिला असा घटनाक्रम बघायला मिळाला. म्हणजे खाली पालकमंत्र्यांनी दाखवलं की मला लागलं, मारलं गेलं, रक्तबंबाळ झाले, जिल्हा परिषद सदस्यांची पळवापळवी झाली आणि आम्हीच सत्तेत येणार होतो, परंतु भाजपने हा कुटील डाव खेळून सत्ता मिळवलेली आहे असं पालकमंत्री पुन्हा मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांनी आरोप केलेला आहे. तर आपलं काय मत आहे त्याच्या बाबतीत? याबद्दल मला काही माहिती. आता तुमची थोडीशी कसरत होणार आहे, कारण का तुमचे जे पती आहेत ते शिवसेनेत आहेत आणि शिवसेनेने भाजपच्या विरोधात आंदोलन करायचं ठरवलेलं, तर ह्याकडं कसं बघता आपण? ठीक आहे, चालतं. पण आपण आता जिल्हा परिषद अध्यक्ष झाला तर आपलं टार्गेट 2.5 वर्षासाठी असेल किंवा या 2.5 वर्षामध्ये आपण जिल्हा परिषदेचं नावलौकिक वाढेल किंवा जनतेसाठी आपण काय कामं करणार, कशाला प्राधान्य राहील? निश्चितपणे आपल्या भारताचे नेतृत्व करतायत माननीय पंतप्रधान मोदीजी, आपल्या राज्याचं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाणजी आणि आपले दोन्ही मंत्री माननीय जयकुमार गोरेदादा आणि माननीय शिवेंद्रदादा भोसले, मनोजदादा आहेत, अतुलबाबा आहेत आमचे जिल्हाध्यक्ष, आमदार महेशदादा आहेत. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचा सगळ्यांचा विचार घेऊन आणि सर्व आमचे जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व BJPचे पदाधिकारी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर जिल्हा आम्ही चालवू आणि सर्व विकासात्मक कामं करू आणि हे सर्व सौंदर्यपूर्ण वातावरणात निश्चितपणे पार पडू अशी मला खात्री वाटते. म्हणजे आता जे नाराज झालेले आहेत, म्हणजे राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे सगळे सदस्य आहेत, महिला सदस्य तीव्र नाराजी होती, म्हणजे काही जण तर रडल्या खाली आमच्या कॅमेरासमोर. तर अशा सगळ्यांची समजूत तुम्ही कशी काढणार आहात? मला वाटते हे सत्तेसाठी जे काही राजकारण असतं ते जेव्हा आता जिल्हा परिषद अध्यक्ष झालं तर त्याच्यानंतर मला वाटते माझी जबाबदारी आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सर्वच जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना मी न्याय देईन आणि अत्यंत सुंदर आपला जिल्हा आणि त्याचा कारभार आम्ही सर्वजण मिळून चालू अशी मला खात्री वाटते. थँक्यू. आता 4 जण कधी कोण येणार नाही असं साडेतीन जयभाऊ आणि आम्ही जिल्हा परिषदेत